अश्विन शुद्ध तृतीयेला नांदेड येथील विजया जामकर यांच्या पद्मजा भजनी मंडळाने ललाटी भंडार हे गोंधळी नृत्य गाऊन रसिक भक्तांच्या टाळ्या घेतल्या। तिसऱ्या माळेला सकाळी 11 वाजता संजय कान्हव यांच्या हस्ते संगीत रजनीचा शुभारंभ करण्यात आला। नांदेड येथील पद्मजा भजनी मंडळाच्या नेहा प्रवीण खडकीकर, प्रेरणा खडकीकर, उर्वशी खडकीकर व नंदिनी पद्मजा जाधव यांनी ललाटी भंडार, आईचा गोंधळ व माय भवानी गाण्यावर गोंधळी नृत्य सादर केले। दुसऱ्या सत्रात रेणुका महिला मंडळ माहूरच्या केदारनाथ देव, रेणुका कान्हव, सीमा जोशी, वृषाली देशपांडे, मंजिरी कान्हव, शुभांगी आमले, रंजना जगत, राजश्री कान्हव व शीतल केदार यांनी ये मयूरावरती बसून शारदे, गुरुदेवा तुम्ही या हो, ये अंबे भजनाला, तुला डोईवर घेईन, ये ग अंबे घटात बैसाया व रेणुका दर्शनाला बाई चालत ये ग अशी सुरेख भजने गाऊन रसिक भक्तांना मंत्रमुग्ध केले। संजय कान्हव यांनी सेवा दिलेल्या कलाकारांचा सन्मानपत्र देऊन सन्मान केला। या संगीत रजनीचे सूत्रसंचालन निलेश केदार गुरुजी यांनी केले। आज नवरात्र आज आई साहेबांची महाग वस्त्र नेसण्यात आले आणि आई साहेबाला पुरातन अलंकार सोडण्यात आले आणि आई साहेबांच्या घटस्थापनेची तिसरी माळ चढवण्यात आली आणि आई साहेबांना पायाचा निवेद दाखवण्यात आला आणि परिसर देवताची पूजा करण्यात आली। आज परंपरा चालत आलेली आहे। पिंपरी माझी आहे ते परंपरा मी करत आहे आणि त्या काळी या जंगलाचा रस्ताही नव्हता। त्या काळामध्ये माझे आजोबा, माझे वडील श्री श्रीराम आईची सेवा केली, नित्य सेवा करत होते। ते त्या काळात चालत आलेले अलंकार आजही देवीला आपण चढवतो। हे अलंकार केल्यानंतर आईसाहेबांची पहिली आरती केल्यानंतर दुसऱ्या आरतीला महानिवेद्य करून पंचपक्वानाचा निवेद्य आई साहेबाला करतात। बासुंदी, गुलाबजामुन असे काही स्वीट पदार्थ असतात पंचपक्वानाचा निवेद्य म्हणतात। हा निवेद्य आपण आई साहेबाला आपण दुसरी आरती करतो। त्याच्यानंतर हे देवानंतर तिसऱ्या माळेची आजची जे संत आहे ते दुसरी आरती झाल्यानंतर होती तिथे आणि आपल्या इथं गायनाचा कार्यक्रम असतो आणि आई साहेबाला संजय घोगरे, विदर्भ न्यूज, माहूर।